आज सगळ्यांचं लक्ष लागलेले ते बारामतीकडे। त्यामागे कारणही तसंच आहे। बारामतीमध्ये आज मुख्यमंत्री शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शरद पवार एकाच मंचावर येणार आहेत। बारामतीत नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन केले। महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाच्या पत्रकेत आधी शरद पवारांचं नाव नव्हतं, मात्र त्यांनी पाहुण्यांना गोविंदबागेत स्नेहभोजनाचं आमंत्रण दिल्यानंतर तसंच कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांच्या नावाचा समावेश पत्रकेत केला। असं असताना दिवसभरातील व्यस्त वेळापत्रकाचं कारण देत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पवारांच्या स्नेहभोजनाचं निमंत्रण नाकारले। थोड्याच वेळात या कार्यक्रमासाठी शरद पवार आणि मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे बारामतीत दाखल होतील। मात्र या कार्यक्रमाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू आहे, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शरद पवार यांनी फोन करून गोविंदबागेत खास स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलं होतं। मात्र अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याचं कारण देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र स्नेहभोजनाला येणार नसल्याचं कळवलंय। तर अजित पवार आता गोविंदबागेत स्नेहभोजनाला जाणार का याची उत्सुकता आहे, कारण अजित पवार आणि शरद पवारांमध्ये गेल्या काळातील संबंध ज्या पद्धतीनं ताणलेत, त्यानंतर आता आज ते स्नेहभोजनाला जाणार का याची उत्सुकता आहे। एकाच मंचावर एकत्र येणार असल्यामुळेही त्यांच्यात संवाद घडतोय का याकडेही सगळ्यांचं लक्ष असेल। ही थेट दृश्य आहेत बारामतीतली। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमासाठी विद्यार्थीही जमलेले आहेत। ही थेट दृश्य या कार्यक्रम स्थळावरची आहेत। बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळावा होतोय। या मेळाव्यातून सुमारे 40,000 रोजगार उपलब्ध करून दिले जाणार आहेत आणि त्यासाठी म्हणूनच अनेक युवक या ठिकाणी उपस्थित आहेत। या महारोजगार मेळाव्याची तयारी पूर्ण झालेली आहे। थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवातही होणार आहे। या कार्यक्रमाला स्टेजवर आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार उपस्थित दिसणार आहेत। कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। उमेदवार नोंदणी सध्या ठिकाणी सुरू आहे। युवक युवती दाखल झालेले आहेत। शरद पवारांच्या नावाचा आसनही आपल्याला स्टेजवर दिसते। सुरुवातीला पत्रिकेमध्ये शरद पवार यांचं नाव लिहिलेलं नव्हतं, त्यामुळे नाराजी शरद पवार गटाकडून व्यक्त करण्यात आली होती। मात्र शरद पवारांनी स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलं आणि त्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केल्यावर त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आलाय। तर आता या ठिकाणी काय नेमकी परिस्थिती आहे, काय वातावरण आहे, दाखवतात आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे। बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा होतोय। या महारोजगार मेळाव्यामध्ये तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि त्यासाठी जवळजवळ 300 ते 350 उद्योग व्यवसाय किंवा संस्था या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 40,000हून अधिक लोकांना, अधिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि त्याची जय्यत तयारी या ठिकाणी झालेली आहे। भव्य असा मंडप या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये उभारण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत। आपण या मंचावरती आहोत, जिथली ज्या ठिकाणी बैठक व्यवस्था आपण पाहतो आहोत। शरदचंद्र पवार यांच्यासाठीची खुर्ची या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। त्यांच्या शेजारी नीलम गोरे असणार आहेत। पवार साहेबांच्या डाव्या हाताला देवेंद्र फडणवीस आहेत, जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। त्यांच्या शेजारी म्हणजे मध्यभागी या ठिकाणी एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदेंच्या डाव्या हाताला दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आहेत। या आसन व्यवस्थेवरनं किंवा या नावावरनं आपल्या लक्षात येईल की या कार्यक्रमाकडे केवळ शासकीय कार्यक्रम म्हणून नव्हे तर एक राजकीय कार्यक्रम म्हणून देखील बघितलं जातं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन ठाणपूरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, बारामती।